सामाजिक विकास योजनेनुसार इचलकरंजी महापालिकेकडून दिव्यांगांना 5% निधी मिळत नाही। त्यामुळे प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने इचलकरंजी महापालिकेत अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं। उपायुक्त विद्या कदम यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। इचलकरंजी महापालिकेने सामाजिक विकास योजनेनुसार दिव्यांगांसाठी स्वनिधीतून 5% अनुदान देणं आवश्यक आहे। इचलकरंजीतील 1750 दिव्यांगांसाठी सुमारे 9 कोटी रुपयांचा निधी महापालिकेने देणं आवश्यक आहे। मात्र महापालिकेकडून निधी वितरण नीट होत नाही। दिव्यांगांच्या निधीवर प्रशासन डल्ला मारत असल्याचा आरोप करत प्रहार दिव्यांग संघटनेने महापालिकेसमोर अन्नत्याग आंदोलन केलं। महापालिकेकडे तब्बल 194 कोटी रुपये महसूल जमा झालाय। त्यापैकी 5% निधी दिव्यांगांच्या योजनांसाठी द्यावा, दिव्यांगांना स्वरोजगारासाठी केबिन द्याव्यात, इचलकरंजीत दिव्यांग भवन बांधावं, विवाहासाठी प्रोत्साहन अनुदान, दिव्यांग खेळाडूंना निधी, नोकरी 4% सवलतीनुसार भरती करावी, शहरातील मतिमंद, गतिमंद, मूकबधीर, कर्णबधिरांना औषधोपचार, शिक्षणासाठी अनुदान देण्याची मागणी केली। महापालिकेच्या उपायुक्त विद्या कदम यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। आगामी अर्थसंकल्पात शासन निर्णयानुसार दिव्यांगांसाठी निधीची तरतूद करण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। यावेळी झालेल्या चर्चेत संघटनेच्या राज्य प्रदेशाध्यक्ष डॉक्टर नीता नरके, राहुल अग्रवाल, सुनील पाटील, अनिल विजय नगरे, इरफान बागवान, दादासो सुतार, सुनील शिंदे, विकास गायकवाड सहभागी झाले होते। तर आंदोलनात विजय घोटणे, दत्ता मांजरे, महानंदा पाटील, अंजना सुतार, राणी रॉय, अंजना नेतले, जमीर मानकापुरे, संभाजी शेलार, निलेश कुंभार यांच्यासह दिव्यांग बांधव सहभागी झाले होते।